नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आजच्या सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर बघा, हे प्रसिद्ध फ्रूट आहे इकडचे ॲप्रिकॉट, कशी बहरलेलं आहे एकदम. तर बघा, आज आहे बैसाखी. तर बैसाखी असल्यामुळं आता गुरुद्वारामध्ये प्रोग्राम होणार आहे, सेलिब्रेशन होणार आहे. आपल्या युनिटमध्येच गुरुद्वारा आहे आणि तिथं आज प्रोग्राम आहे बघा, बैसाखी सेलिब्रेशन होणार आहे. तर छान असं सेलिब्रेशन होणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हालाही छान व्यवस्थित असं आवडेल बघा, मस्त वाटेल. गुरुद्वारामध्ये कसं प्रोग्राम वगैरे असतं, तर छान असं पद्धतीने तुम्हाला पाहता येईल बघा. तर इकडं बघा, आता साधारण 10 वाजलेले आहेत. आता आम्ही घरचं सर्व काम वगैरे आवरून निघालेलं आहे. तर इकडं वातावरण एकदम फ्रेश आहे बघा, ऊन वगैरे पडतं, थंडी तर आहेच, प्लसमध्ये टेम्परेचर आले, पण आता थंडी साधारण 3, 4, 5 अशी राहते. आणि श्री बघा, गुरुद्वाराच्या जाण्याच्या नादात बघा, थंडीमध्ये असून सुद्धा जॅकेटसुद्धा घालायचा विसरला होता. तर तो गेला आणि पटकन जॅकेट वगैरे घालून आला बघा, पळत पळतच कसा येऊन गाडीत बसला होता. तर बघा, ही सर्व पूर्ण ॲप्रिकॉटची झाडं आहे ती, आणि पूर्ण बाग लावलेली आहे बघा. इकडचं प्रसिद्ध फ्रूट हेच प्रसिद्ध फ्रूट आहे, आणि हे इथं छान प्रकारे येते, त्यामुळं इथं अशाच पद्धतीने ही झाडे लावलेली असतात बघा जास्त प्रमाणात. इथलं प्रसिद्ध फ्रूट म्हणजेच ॲप्रिकॉट, आणि त्याला खुरमानीसुद्धा म्हटलं जातं बघा. तर बघा, बैसाखी आता 13 किंवा 14 एप्रिलला असते, आणि ही पंजाबमध्ये साजरी केली जाते. आणि रब्बी पीक उत्सवाखातर ही बैसाखी साजरी केली जाते बघा. आणि रब्बी पीक काढल्यानंतर, जसं की गहू वगैरे निघल्यानंतर, निघल्याच्या आनंदात बघा, पंजाब आणि हरियाणामध्ये बैसाखी साजरी केली जाते. आणि नवीन पिकाचा आनंद साजरा करतात बघा असे शेतकरी लोक. आणि या दिवशी लोक पारंपरिक नृत्य, भांगडा, गिदा, आणि ह्याच दिवशी बघा, लंगर आणि गुरुद्वारामध्ये विशेष असे अरदास पण केले जाते. आणि पंजाब आणि हरियाणामध्ये बघू, विशेष असे प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात असे मेले वगैरे लागतात. आणि इथं बघा, गुरुद्वारामध्ये असं छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे, आणि छान आणि प्रसन्न वाटतं बघा. कधी कुठेही जावं तुम्ही, मंदिरात जावा, गुरुद्वारामध्ये जावा, अशा ठिकाणी आले का नाही, धार्मिक स्थळी, तर एकदम प्रसन्न आणि छानच वाटतं बघा. तर इकडंच बघा, या गुरुद्वाराच्या साईडला सुद्धा इकडं डेकोरेशन केले, आणि इथं पण एक आफ्रिकोटचं झाड होतं, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर ते सुद्धा बघा आता फुलांनी बहरलेलं आहे, आणि ऑगस्टमध्ये त्याला फ्रूट पण लागतं बघा खायला. तर इथं आतमध्ये आलं तर इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना बघा, एकदम साफसफाई, शांत, एकदम फ्रेश असं वाटत होतं बघा इथं आल्यानंतर. तर आम्ही पहिल्यांदाच पोचलो होतो बघा. तर बाकीच्या अजून यायचे राहिलेले होते. तर आम्ही सर्वप्रथमच जाऊन पोचलो होतो तिथं. तर थोड्या वेळातच मग आता सुरुवात होणार आहे कार्यक्रमाला. तर बघा, कसं मंदिराचं प्रांगण बघा किती छान, गुरुद्वाराचं प्रांगण किती छान आणि सुंदर वाटतं. महल्ला पंजमा। एक ओंकार सतगुर प्रसाद। रते से जे मुखना मोड़न, जिन्नी से जाता साई। चढ़ चढ़ पवदे आग, जीते पंच बैराइया, नानक सफल मारू एहो राग। खांब बेकालड़े जेल सोहिए, सब बना गावे साहो। सज्जन सचा पातशाह, सिर शांद जिस पास बैठे सोहिए, सब एक ओंकार सतगुर प्रसाद। श्लोक महला नौ। बसे संतन कहे पुकार, ओ नानक ते जो संसार। चिंता ताकी कीजिए, जो अनहोनी हाय। एहो मार्ग संसार को, नानक तेर नहीं कोय। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। श्री वाहिगुरु साहिब जीओ।
ਆਨੰਦ ਸਾਹਿਬ ਰਾਮ ਕਲੀ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ। ਆਨੰਦ ਇੱਕ ਓੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ। ਆਨੰਦ ਪਿਆ ਮੇਰੀ ਮਾਏ ਸਤਿਗੁਰੂ ਮੈਂ ਪਾਇਆ। ਸਤਿਗੁਰ ਤਾਂ ਪਾਇਆ ਸਹਿਜ ਸੇਤੀ ਮਨ ਵਜੀਆਂ ਵਾਧਾਈਆਂ। ਰਾਗ ਰਤਨ ਪਰਵਾਰ ਭਰੀਆਂ ਸ਼ਬਦ ਗਾਵਣ ਆਈਆਂ। ਸ਼ਬਦੋ ਤਾਂ ਗਾਵੋ ਹਰੀ ਕੇਰਾ ਮਨ ਜਿਨੀ ਵਸਾਇਆ। ਤੂੰ ਸਦਾ ਰਹੋ ਹਰ ਨਾਲੇ ਪੰਚ ਭੂਤ ਸੁਧ ਵਸ ਕੀਤੇ ਕਾਲ ਕੰਟਕ ਮਾਰ ਕਰ ਅਨਹਦ ਵਾਜੇ। ਆਨੰਦ ਸੁਨੋ ਵਡ ਭਾਗੀ ਹੋ ਸਗਲ ਮਨੋਰਥ ਪੂਰੇ। ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਪ੍ਰਭ ਪਾਇਆ ਉਤਰੇ ਸਗਲ ਬੇਸੂਰੇ। ਦੁਖ ਰੋਗ ਸੰਤਾਪ ਉਤਰੇ ਸੁਣੀ ਸੱਚੀ ਬਾਣੀ। ਸੰਤ ਸਾਜਨ ਭਏ ਸਰਸੇ ਪੂਰੇ ਗੁਰ ਤੇ ਜਾਣੀ। ਸੁਣਤੇ ਪੁਨੀਤ ਕਹਤੇ ਪਵਿੱਤ ਸਤਿਗੁਰ ਰਹਾ ਭਰਪੂਰੇ। ਬਿਨਵੰਤ ਨਾਨਕ ਬੋਲਣਾ ਜੀ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਇੱਕ ਓੰਕਾਰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਸ੍ਰੀ ਭਗਵਤੀ ਜੀ ਸਹਾਇ ਵਾਰ। ਸ੍ਰੀ ਭਗਵਤੀ ਜੀ ਕੀ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਦਸਵੀਂ ਪ੍ਰਥਮ ਭਗਵਤੀ ਸਿਮਰ ਕੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਲਈ ਧਿਆਏ। ਫਿਰ ਅੰਗਦ ਗੁਰ ਤੇ ਅਮਰਦਾਸ ਰਾਮਦਾਸਾ ਹੁਇ ਸਹਾਇ। ਅਰਜਨ ਹਰ ਗੋਬਿੰਦ ਨੋ ਸਿਮਰੋ ਸ੍ਰੀ ਹਰਿ ਰਾਏ। ਸ੍ਰੀ ਹਰਿ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਧਿਆਈਐ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਦੋਹਰਾ ਗਿਆ ਪਈਆ ਕਾਲ ਕੀ ਮਾਨਿਆ ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। तर मंडळी बघा इथं आता प्रसाद द्यायला सुरुवात झाली. हा प्रसाद म्हणजे लंगरचा खूप मस्त लागतो आणि एकदम भारी तोंडात टाकताच विरघळतो बघा. हा प्रसादासाठी तर आवर्जून कोणी कोणी लोक येतात बघा दूर दूरून. तर आता पूजा वगैरे झाल्यानंतर बघा इथं छोटासा स्नॅक होता. तर तो स्नॅक एन्जॉय करण्यासाठीच आम्ही आता इथं बसलो होतो सर्वजण मैत्रिणी. तर बघा इथं स्नॅक वगैरे एन्जॉय केला. पूजा वगैरे झाली छान अशी आणि छान आणि फ्रेश असं वाटलं बघा. चला तर आता निघालो आहे वापस आता घरी. तर आता पायी पायीच जाणार आहे. येताना तर आलो होतं गाडीने, तर आता रिटर्न आम्ही पायी पायीच जाणार आहे. तर घरी आलो बघा. ही मुलांची कशी मस्ती चालली. मस्तपैकी स्नॅक वगैरे एन्जॉय करून आले आणि कसं एन्जॉय चालला होता. तर मंडळी घरी आले आता. तर कसा वाटला व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.